हा, गुड मॉर्निंग. बघा, आज आपण डेव्हलपमेंट ऑफ कोन याचा प्रॉब्लेम घेणार आहे. असा क्वेश्चन तुम्हाला प्रिव्हियस एक्झाम मध्ये विचारलेला आहे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला, तर इथे ट्रायंगल दिले आहे, ट्रायंगल कोन. आणि या ठिकाणी आता हा कोन आहे कशावरनं समजतं, तर त्यांनी तर तिथे सांगितलेलंच आहे. प्लस इथे काय दिलेलं आहे आपल्याला, डायमीटर किती दिलेला आहे, तो 40 mm. डायमीटर असल्यामुळे हा कोणता शेप आहे आपला, कोनचा. आणि याला काय केलेलं आहे, कट केलेलं आहे. इकडे बघा, हाईट किती याची 10 आणि कुठपर्यंत कट केलेला आहे, तर 25 mm पर्यंत. म्हणजे हा पार्ट जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे, रिमूव्ह करायचा आहे. हा रिमूव्ह केल्यानंतर याचा शेप कसा दिसेल तो आपल्याला ड्रॉ करायचा आहे. सगळ्यात अगोदर काय करणार आपण, कंपास मध्ये डिस्टन्स घ्यायचं. किती डिस्टन्स घेणार, डायमीटर किती याचा 40. मग डिस्टन्स किती घ्यायचं याच्यामध्ये, डिस्टन्स किती घेणार रेडियसचं 20. डिस्टन्स घेणार आपण 20 आणि 20चा सर्कल काढा. कुठे, खाली बॉटमला. ट्वेंटी रेडियसचा सर्कल काढा. खाली याच्या आपल्याला बघा इथे कोण येईल आणि कोनला डेव्हलप आणि इकडे करणं आहे. तर सर्कल काढताना बॉटम पासून एकतर 20 mm फक्त सोडा, त्याच्यावर आपल्याला सर्कल यायला पाहिजे. सर्कलची ही जी एज आहे कुठे यायला पाहिजे, खाली 20 mm सोडा, फक्त डाव्या साईडला काढा. म्हणजे काय होईल, तुमचं डेव्हलप होणारा जो आहे तो डेव्हलप या ठिकाणी डेव्हलप होणार. तो हा सर्कल दिसतोय की मोठा काढावा लागला रे, चेक कर एकदा, दिसते ना. ओके, आता या सर्कलला काय करायचं, किती पार्ट मध्ये डिवाइड करणार तुम्ही, सर्कलला किती पार्ट मध्ये डिवाइड करणार, 12 पार्ट मध्ये. कसं करणार, मेथड माहितीये, एक व्हर्टिकल लाईन काढायची सेंटर मधनं, एक हॉरिझॉन्टल लाईन, आणि कंपास मध्ये जेवढं डिस्टन्स आहे रेडियसचा आपल्या किती 20 mm, तर प्रत्येक पॉइंट पासून वर खाली सेम, राईट लेफ्ट, प्रत्येक पॉइंट पासून 2-2 पॉइंट मार्क करा चॉपनं. आणि हे अपोजिट वाले पॉइंट काय करायचे, सरळ जोडून घ्यायचे. तुमचा सर्कल ऑटोमॅटिक किती पार्ट मध्ये डिवाइड होईल, तो 12 पार्ट मध्ये. बऱ्याच बुक मध्ये तुम्हाला 8 पार्ट मध्ये डिवाइड केलेला दिसेल, बट 8 पार्ट मध्ये डिवाइड केल्यानंतर तुमचा शेप जो आहे तो प्रॉपरली येत नाही. आणि आतमध्ये ज्या लाईन ओढतोय आपण त्या कशा एकदम फेंट ओढायच्या. ओके, आता नंबरिंग देताना कशी पण देऊ शकता तुम्ही, तुमच्यावरती डिपेंड आहे टोटल. मी स्टार्ट करताना काय करतो, इकडनं स्टार्ट करतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. प्रत्येक पॉइंटचे प्रोजेक्शन वर घ्यायचे. आता या सर्कल पासून किती, एक साधारणतः 15 mm किंवा 20 mm वरती काय करायचे, एक आडवी लाईन ओढा. पंधरा 20 mm तुम्हाला कन्व्हिनियंट जे असेल तेवढी लाईन ओढा. हा, बोलू नको, बोलू नको म्हटलं. याचे प्रोजेक्शन वर घ्या प्रत्येक पॉइंटचे. इथे ओढली 20 mm किंवा 15 mm तुम्हाला जे कन्व्हिनियंट असेल त्याच्यावरती आपण काय केली, लाईन ओढली आणि प्रत्येक पॉइंटचे प्रोजेक्शन काय केले आपण, वर घेतले. हे जे प्रोजेक्शन घेतो आपण, ह्या प्रोजेक्शन लाईन कशा पाहिजे, एकदम फेंट. आणि सेंटर लाईन जे आहे, आता याची हाईट किती दिली आपल्याला, 60. तर सेंटर लाईनची हाईट किती घ्यायची आपल्याला, 60.
याला नाव देऊ आपण ओ पॉइंट. आणि हा कोन काय करायचा आपण सरळ एंड पॉइंटला जोडून घ्यायचा. हा झाला आपला कोनचा शेप. याची हाईट किती घेतली आपण 60. याचा डायमीटर किती आहे आपला 40. आता इथे जसा कट केलेला आहे तसा आपल्याला कट करायचा आहे. कसा करणार तर इथून डिस्टन्स किती घेणार वरती 10 mm आणि एक अशी फ्रंट लाईन ओढून घ्यायची. इथे वरती काय करतो मी 10 mm डिस्टन्स घेतो आणि एक आडवी लाईन ओढतो. आता हे आडवी लाईन किती ओढायची एक पाहिजे तर अंदाजे ओढून घ्या. आता आपल्याला माहिती आहे की बॉटम मध्ये हा जो कॉर्नर आहे कॉर्नर पासून हे डिस्टन्स किती आहे 25. मग या कॉर्नर पासून डिस्टन्स किती घ्यायचं इकडे 25. हे डिस्टन्स घेतलं मी 25 आणि इथे काय केली वरती लाईन. या इथे एक पॉइंट मार्क केला. इथपर्यंत लाईन काय केली ड्रॉ केली. आता बघा इथं आपल्याला कुठे जॉईन केलं हे पॉइंट माहिती आहे का. हा पॉइंट आपल्याला माहिती आहे का नाही. पण काय दिसतं या लाईनला ही लाईन कशी आहे पॅरलल. मग काय करायची या लाईनला या पॉइंट मधून पास होणारी लाईन कशी काढणार आपण पॅरलल. आता फक्त कुठपर्यंत काढणे आपल्याला कर तर ही लाईन डार्क, याच्यानंतर इकडची ही लाईन डार्क, हे खालची लाईन डार्क. आता ही लाईन डार्क येणार का नाही कारण हा पार्ट काय करायचा आपल्याला रिमूव्ह करायचा. बाकी ज्या अननेसेसरी लाईन आहेत ह्या मिटवून घ्या. अशी डायग्राम बनेल तुमची. बघा बनली असेल तर चेक करा, नसेल तर थोडा वेळ थांबू आपण. पाच कर हा थांबता तो केलं चालू. हा ठीक आहे. आता काय करणं आहे आपल्याला ह्या कोनला कट केल्यावर डेव्हलप करायचं आहे. आता याच्यामध्ये काही लाईन आपल्याला ऍड करावं लागतात ते नंतर सांगतो. त्याच्या अगोदर आपण काय करणार कोनला डेव्हलप करायचं. कोनला डेव्हलप करण्यासाठी आपण काय सांगितली होती मेथड तर खालचा बॉटम पॉईंट जो आहे इथून डिस्टन्स किती घेणार तुम्ही 20 mm आणि वरती टॉपचा जो आहे तिथं पण किती घ्यायचं डिस्टन्स 20. मग आपण 20 डिस्टन्स घ्या आणि या लाईनला पॅरलल लाईन ऑटोमॅटिक येऊन जाईल. ट्वेंटी 15 10 किती घेऊ शकता तुम्ही तुमच्यावर डिपेंड आहे. इकडे 20 बॉटमला पण 20 घेतला आणि या लाईन ड्रॉ करा. म्हणजे ही लाईन जी आहे ती या लाईनला आपण काय काढली पॅरलल. काय काढली पॅरलल.
आता आपल्याला काय काढायचं आहे इकडनं, बघा एक टोक कुठे ठेवायचं, वरती, दुसरं बॉटमला, आणि याच्यामधून पास होणार असा कर्व काढायचा. काय केला, कर्व काढला. आता हा कर्व किती काढायचा माहितीये तुम्हाला, नाही, त्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला आहे बघा, कोणचा, काय फॉर्म्युला आहे, फाय इज इक्वल टू, काय फॉर्म्युला आहे, 360 इंटू आर अपॉन यल. आता यल काय असतो, हे स्लॅन्ट हाईट. आता तुमच्या डायग्राम मध्ये काय करायचं, ओ पासून इथपर्यंत डिस्टन्स मोजा, किंवा ओ पासून या साईडचं डिस्टन्स मोजा, किती येते मोजा, ते झाली तुमची यल. आर म्हणजे काय, तर याची रेडियस, सर्कलची रेडियस किती आहे, टोटल 40 आहे, डायमीटर 40 आहे, तर रेडियस किती येईल, 20. 360 गुणिले रेडियस आहे 20 अपॉन स्लॅन्ट हाईट यल मोजा, किती येते, स्केल न मेजर करा, किती, 63. आपण काय करू इथे 63, कॅल्सी मध्ये टाका व्हॅल्यू, तुम्हाला अँगल भेटेल, किती डिग्री येतो बघा, 360 इंटू 20 अपॉन 63. किती, 100.28 डिग्री. हा काय आला आपला फाय अँगल. फाय अँगल म्हणजे इथपासून कुठपर्यंत, या ऍक्सिस पासून इकडे किती घ्यायचा, तो किती आला आपला 114. आता 114 आला तर आपण काय करू, याला 115 कन्सिडर करू शकतो, किती, 115. नंतर डी काय करायचा, कसा ठेवणार, या वरती पॉइंट जो आहे तिथे 0 मार्क करायचा, आणि ही लाईन जी आहे ती इथे मॅच करा, आणि इकडनं किती अँगल घ्यायचा, 114च्या ऐवजी 15 घेऊ आपण. आता इथे किती आला, नाही 70, 80, 90, 100, 110 आणि 115. अँगल कुठून घ्यायचा, या लाईन पासून इकडे 0 कन्सिडर करायचा, 10, 20, 30, 40 असा वाढवत जायचा. हा अँगल किती येतो आपला, 100, जो तुमचा आला तो 115. आणि हा पॉइंट आणि याच्यातून काय करायची, लाईन जॉईन करून घ्या. आणि हा जो तुमचा कर्व आहे कमी पडत असेल तर तो एक्सटेंड करून घ्या. हा किती आला आपला, 115. आता काय करायचं, हा टोटल अँगल 115 आला, हा किती पार्ट मध्ये डिवाइड करायचा, 12 पार्ट मध्ये. आता 115 डिवाइड बाय 12 केलं तर किती येतो अँगल, तर पॉइंट मध्ये येतो. तर पॉइंट मध्ये अँगल आला तर तो तुम्हाला ड्रॉ करता येतो का, चेक करा. अदरवाईज दुसरी ट्रिक मी सांगितली होती एक, काय करायचं, या दोन मध्ये पॉइंट मध्ये डिस्टन्स घ्या, जेवढं डिस्टन्स असेल तिथून असे पॉइंट किती मार्क करा, 12. हा काय 9.58. हा, याला जर डिवाइड केला आपण 12 नंतर किती, 9.58. हा, तर तो थोडा फरक पडतो. हा ठीक आहे. आता बघा या ठिकाणी काय आहे, तर 115 आला. जर तुम्ही इकडनं काय केला, 10 डिग्रीचा जर ही करत गेले तर टोटल अँगल किती होते, 120. किती डिग्री जास्त व्हायला तुमचा, 5 डिग्री है ना. तर तुम्ही बघा, आता विषय कसा आहे की तसं तर चालत नाही, बट पेपर तुमचा ऑनलाईन चेक होतो, त्यामुळे असं कोणी मेजर करून पाहणार नाही डायरेक्टली, है ना. 115 एक 20 आहे असं बोलणं चुकीचं आहे, समजून घ्या तुम्ही, ठीक आहे. आता हे पार्ट किती पार्ट मध्ये डिवाइड करणार, 12. आता करून घ्या कसे करायचे ते. जर तुम्ही इकडनं
वाटलं 120 डिग्री जर आला असता तर आपण काय केलं असतं, डायरेक्टली डी ठेवला असता इथे आणि किती किती डिग्री घेतला असता, 10 10 10 20 30 40 50 असे आहे ना. याला 12 पार्ट मध्ये डिवाइड करा. आता मी काय करतो इथे, अकरा आणि 12. बघा मी काय केलं, इथून एवढं डिस्टन्स घेतलं, कंटिन्यू केले, बरोबर त्याचे किती पार्ट झाले, 12. आणि याला जोडून घ्या. हे झाले 12 पार्ट डिवाइड इक्वली. आता काय करणार आपण, कट कुठून करायचा तुमच्यावरती डिपेंड आहे टोटली. मी इथून कट करतो, तुम्ही इथून कट करू शकता, कोणी कोणत्याही पॉइंट पासून कट करू शकता. इथे काय करायचं, 1 पासून जर कट केलं तर 1च्या पुढे 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि वरती किती येईल परत 1. असे किती पार्ट मध्ये डिवाइड केला आपण, 12. आता 12 पार्ट मध्ये डिवाइड तर केलं आपण. आता याच्यात आणखी काय दिसतं तुम्हाला एक्स्ट्रा, ते एक चेक करा. असा कोणता पॉइंट आहे की तो तुम्हाला इथे वेगळा वाटतो, चेक करा. हा इथे पॉइंट दिसतोय, याला काही मायबाप आहे नाही. तर काय करायचं, ह्या पॉइंट मध्ये कोन असेल किंवा प्रिझम असेल तर कधी पण काय करायचा, सिंगल पॉइंट जर असेल तर याचं प्रोजेक्शन सरळ खाली घ्यायचं नाही. काय करायचं, सगळ्यात आधी ओ पासून या पॉइंट मधून लाईन कुठपर्यंत घ्यायची, बॉटम पर्यंत. लक्ष द्या, एकदा समोर बघा सगळे गाडेकर. हा ओ पॉइंट पासून कोणताही एखादा पॉइंट जर वेगळा असेल ज्याला या लाईन वरती नसेल तो, तर हा पॉइंट काय करायचं, सरळ या लाईन मधून खाली लाईन ओढून घ्यायची. कशी, तर ओ पासून त्या पॉइंट मधून लाईन घेतली आपण, कुठे कट झाली, या पॉइंटला. आता हा पॉइंट पासून काय करायचं, खाली लाईन ओढून घ्या. आता मला सांगा, हा जो पॉइंट आलता या पॉइंटला काहीतरी नाव देऊ आपण वेगळं. काय नाव होता, चला ए तर ए नाव दिलं. आता ए पॉइंट इथे एकदा कट झाला आणि खाली या ठिकाणी एकदा कट झाला. 2 ठिकाणी काय झाला, तो कट झाला. बघा कशाच्या मदत कट झाला, 1 आणि इथे किती नंबर आहे, 12 आणि 11. 12 आणि 11च्या मध्ये सॉरी 10 आणि 11च्या मध्ये कट झाला. आणि इकडे कुठे कट झाला, 4 आणि 3च्या मध्ये. आता इथे नाव देऊ आपण ए आणि बी, 2 नावं द्या. इथे जर ए नाव दिलं तर खाली काय नाव येईल, बी. 2 ठिकाणी कट होईल, त्याला नावं द्या. तुम्ही काही नाव देऊ शकता, पी क्यू, ए बी. आला, समजलं की नाही. बघा परत सांगतो, हा कॉर्नर होता, तर कॉर्नरला काही कोणत्या लाईन वरती होता का, तो नाही. म्हणून आपण काय केलं, कॉर्नरचा पॉइंट ओ मधून काय केला, पास केला, बॉटमला पॉइंट आला, तर त्या पॉइंटचं प्रोजेक्शन कुठे घेतले आपण, खाली.
आतापर्यंत काय करत होतो, खालचे प्रोजेक्शन वर घेत होतो आपण, बट वरचं प्रोजेक्शन खाली कशामुळे घेतलं, कारण हा कॉर्नर आपल्याला एक्स्ट्रा दिसत होता म्हणून. बरोबर आहे. याचं प्रोजेक्शन खाली घेतलं तर ते समजलं आपल्याला 10 आणि 11च्या मधात कट होत आहे, आणि इकडे कुठे होत आहे 3 आणि 4च्या मधात. 10 आणि 11च्या मधात कोणता पॉईंट आहे, ए, आणि 3 आणि 4च्या मधात बी. कळलं. आता काय करायचं, आता इकडे पण आपल्याला ए आणि बी पॉईंट दाखवावं लागेल की नाही, दाखवावं लागेल ना. हा, आता ए पॉईंट कुठे आहे बघा, 10 आणि 11च्या मधात. तर 10 पासून हे डिस्टन्स काय करा, कंपास मध्ये मोजा. 10 पासून ए चं डिस्टन्स कंपास मध्ये घ्या. 10 पासून ए चं डिस्टन्स घेतलं, आणि 10 पासून ए चं डिस्टन्स काय केलं, मेजर केलं कुठे, 11 कडे. त्या पॉइंटला नाव काय देऊ आपण, काय नाव द्यायचं, काय देणार नाव, ए. आणि बी पॉइंट कुठे आहे, 3 पासून डिस्टन्स, 3 पासून बी चं डिस्टन्स घ्या कंपास मध्ये, आणि 3 पासून कोणत्या पॉइंट कडे, 4. 3 पासून काय केलं आपण, 4 कडे डिस्टन्स मोजलं, त्याला नाव दिलं आपण बी. कळलं. आता बी चा पॉइंट काय करायचं, सेंटरला जोडा, ए चा पॉइंट पण काय करा, सेंटरला जोडा. समजलं. हा, हा येऊ दे ना, जिथे येईल तिथे. तसं नाही, इथून इथपर्यंतच घ्यायचा पॉइंट तो फक्त. हा, इथून इथं बस. आता त्या पॉइंट पासून लाईन खाली ओढायची सरळ. हा, काय, हा, इथून इकडे घेतला का पॉइंट, कुठे आहे, वरती येईल. है ना. तुमचं एकतर 10 वरती येईल किंवा 11 वरती. जर आला तर ठीक आहे, मधात आला तर मधात. आता हे पॉइंट पहिले जोडून घ्या इकडे, मग तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. बघा, इथपर्यंत झाले की सांगा. झालं तर पच झालं. आता इथपर्यंत झाले. आता कर्व कसा येतो ते समजत नाही तुम्हाला, बरोबर. एक गोष्ट लक्ष द्या. ओ, इकडे पहा रे सगळेजण. बघा, इथे खाली जर बॉटमला बघितलं आपण, तर प्रत्येक पॉइंट आपल्याला दिसतो इथे, म्हणजे या ठिकाणी सगळे पॉइंट येणार आहेत. बघा, डार्क कर्व कसा येईल, ही लाईन आणि हा कर्व. बघा, ही लाईन, हे लाईन आणि हा कर्व डार्क येणार आहे. आता याच्यामधून काय केलंय आपण, हा ट्रायंगल उडवून टाकलाय, म्हणजे मदत काय होणार आहे, होल तयार होईल. आता ते होल कसं तयार होईल, तर प्रत्येक पॉइंट बघा. आता सगळ्यात आधी इथे एंड कोणता आहे आपला, ए पॉइंट दिसतो आणि बी पॉइंट. स्टार्टिंग बघा कोणता पॉइंट आहे इथे, बी पॉइंट. म्हणजे कशाच्या मदत आहे, 3 आणि 4च्या मदत. 3 आणि 4च्या मदत बी पॉइंट. आधी ही लाईन ओढून घ्या, आणि ए वाली पण लाईन ओढून घ्या. बघा, पॉइंट किती दिसतात बघा. हा इथला पॉइंट, हा वरची पॉइंट किती नंबरचा आहे, 7 नंबरचा. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट, हा तिसरा पॉइंट, चौथा, हा कोपऱ्यातला 5वा, नंतर 6वा, 7वा, 8वा आणि 9वा. हे पॉइंट दिसत आहे तुम्हाला. तर प्रत्येक पॉइंट काय करायचे, इकडे आडव्या लाईननं ओढून घ्यायचे, पॅरलल लाईननं. आणि इथून जे सगळे पॉइंट आहेत, सगळे पॉइंट काय होतील, एकाच लाईन वरती येतील.
आता माहिती आहे तुम्हाला काय करणं आहे. इकडे लक्ष द्या. याचं त्याचं पाहून काढण्यापेक्षा सगळ्यांनी आपापल्या जागेवर उभं राहा आणि लक्ष द्या. प्रत्येक पॉइंट काय करायचे, इकडे कर्व काढून घ्या. प्रत्येक पॉइंटचा काय केलं आपण, कर्व काढला. काढले. आता लक्षात घ्या, पॉइंट कसे येतात ते चेक करा. हा सगळ्यात शेवटचा पॉइंट कोणता आहे, इकडे बघा. ए पॉइंट आहे आणि बी पॉइंट. इकडे कोणता पॉइंट आहे, ए आणि बी. तर सगळ्यात आधी बी पॉइंट इथं मार्क करू आणि ए पॉइंट कोणत्या लाईन वरती मार्क केला आपण, खालच्या. ए पॉइंट आणि बी पॉइंट. त्याच्यानंतर किती नंबर आहे, 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर. 4, 5, 6, 7, नंतर 8, 9, 10, 11 आणि ए. सगळे कशा कोणत्या लाईन वरती आहेत, एकाच लाईन वरती. 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि ए. इथपर्यंत कशा आले आपण, एकाच लाईन वरती. बघा दिसतंय एकाच लाईन वरचे पॉइंट. सगळे पॉइंट काय केले, एका लाईन वर आले. आता ही जी लाईन आहे क्रॉस कट वाली, ही जी क्रॉस वाली लाईन आहे, तर बघा इथे कोणता ए झाला पॉइंट. त्याच्यानंतर हा कोणता पॉइंट आहे, पॉइंट चेक करा. 4 आणि 10. कोणता, 4 आणि 10. तर 4 नंबरचा पॉइंट बघा आणि इकडे 10 नंबरचा पॉइंट. 4 आणि 10. इथला पुढचा पॉइंट बघा, हा किती नंबर आहे, 5 आणि 9. 5 आणि 9. तर 5 आणि 9 इकडे बघा, 5 नंबरचा पॉइंट आणि कोणता पॉइंट, 9 नंबरचा. 5 आणि 9. पुढचा पॉइंट बघा, हा किती नंबर आहे, 6 आणि 8. हा कर 6 नंबरचा बघा. नंतर इकडे किती, 8. आणि सगळ्यात शेवटचा कोणता पॉइंट आहे, एंडला कट होणारा, 7 नंबरचा. हा काय झाला, 7 नंबरचा. हे असे पॉइंट आपले आलेले आहेत. सगळ्यात आधी काय सांगितलं मी, डार्क कोणतं करणार तुम्ही, बघा सॉलिड पूर्ण दिसणार आहे याच्यात. हे पूर्ण काय केलं आपण, डार्क केला. आता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 हे पॉइंट कसे आहेत, सगळे एकाच लाईन वरती. चलो फोकस. सगळे पॉइंट काय केले आपण, एकाच लाईन वरचे डार्क केले. आता याच्यानंतर कोणता पॉइंट आहे, हा काय आपला फ्रेंच कर्व घ्या. फ्रेंच कर्व काय करायचं, इथून बी पॉइंट झाला. बीच्या नंतर किती आहे, 4 नंबरचा पॉइंट. 4, 5. आता या ठिकाणी काही कर्व असतो तुमचा, हा मदत काय झाला तुमचा, असा पार्ट जो आहे रिमूव्ह होऊन गेला, हा ट्रायंगल. आणि हा बाहेरचा तर आपला आहे. आता हा ट्रायंगल जर इथून कट केला असता तर आपल्याला हा खालचा आला, हा झाला आपला फायनल कर्व. समजला, ड्रॉ करा.